तर राज ठाकरे हे सध्या शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानावरून राज ठाकरे हे शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत। शिवाजी पार्कच्या अगदी समोरच राज ठाकरेंचं निवासस्थान आहे शिवतीर्थ, आणि सध्या ते शिवाजी पार्क मध्ये दाखल झालेले आहेत। एका क्रिकेट मॅचचं या ठिकाणी शिवाजी पार्कवर वेगवेगळ्या क्रिकेट मॅचेस या होत असतात। वेगवेगळ्या वयोगटाची मुलं, वेगवेगळे क्रिकेटर्स या ठिकाणी खेळायला येत असतात। आणि दरम्यान अगदी सकाळीच राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर याच ठिकाणी ज्या ठिकाणी मॅच खेळल्या जातात त्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। क्विक ब्रीफ देतो आपल्या माध्यमातून सगळे आलेले आहेत। पण शिवाजी पार्क जिमखाना आणि क्रिकेटचा इतिहास हे खूप समृद्ध अशी परंपरा आहे। जर तुम्ही टेस्ट क्रिकेट फक्त मोजायला गेलात तर 22 टेस्ट क्रिकेटर्स शिवाजी पार्क जिमखानाने गेलेले आहेत आणि एक टेस्ट अंपायर अशी आपली आपण बघतोय की राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। शिवाजी पार्कवर वेगवेगळ्या वयोगटाचे क्रिकेटर्स, वेगवेगळी मुलं ही आवडीने क्रिकेट खेळण्यासाठी येतात। शिवाजी पार्क ही क्रिकेटसाठी एक प्रकारे पंढरीच मानली जाते। याच ठिकाणी अनेक दिग्गज क्रिकेटर हे खेळलेले आहेत। त्यांनी क्रिकेटचं प्रशिक्षण याच शिवाजी पार्कात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या वयोगटाची मुलं आणि क्रिकेट प्रेमी हे याच शिवाजी पार्कमध्ये सुट्टीच्या दिवसांमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येतात। मोठ्या संख्येने खेळाडूंची गर्दी या शिवाजी पार्कवर बघायला मिळते। आणि आता एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून राज ठाकरे हे स्वतः शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहेत। सचिन तेंडुलकर असेल, विनोद कांबळे असेल, असे अनेक क्रिकेटर्स या शिवाजी पार्कनं घडवलेले आहेत। आणि अर्थातच या शिवाजी पार्कच्या अगदी समोरच राज ठाकरेंचं निवासस्थान आहे शिवतीर्थ। तिथूनच आज सकाळी राज ठाकरे हे शिवाजी पार्कात दाखल झाले क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी। इथल्या क्रिकेट प्रेमींना, क्रिकेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। जिमखाना म्हटलं की क्रिकेटची संस्कृती, आणि संस्कृती म्हटलं की इकडनंच तो इतिहास घडतो। आणि खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेटची पंढरी जर म्हणायचं असेल तर ते शिवाजी पार्क जिमखाना आहे। जोरदार टाळ्या आपण या इतिहासासाठी वाजवूया। आपले आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत, अर्थात ओळख करून द्यायची काहीच गरज नाही, पण क्रिकेट आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे। गिरीश, राज ठाकरे शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत। निवडणुकांची धामधूम थंड झालेली आहे आणि आता राज ठाकरे हे क्रिकेट प्रेमींमध्ये, क्रिकेटर्समध्ये रमताना दिसत आहेत का? नक्कीच म्हणायची आपण पाहतोय की इलेक्शन संपलेलं आहे आणि त्यामुळे आता रिलेशन जपण्याचं जे काम आहे ते सध्या नेत्यांकडून सुरू झालेलं आहे। आणि इलेक्शन संपलेलं आहे आणि त्यामुळे आता रिलेशन जपण्याचं जे काम आहे ते सध्या नेत्यांकडून सुरू झालेलं आहे। आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते आता शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोहोचलेले आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मॅचचं आयोजन करण्यात आले आहे आणि याचं जे उद्घाटन आहे, क्रिकेट टुर्नामेंटचं जे उद्घाटन आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतोय। आपण पाहतो या ठिकाणी टीम सुद्धा उपस्थित आहे आणि दोन्ही टीमचा जो सामना आहे तो या ठिकाणी रंगणार आहे। आणि यासाठी राज ठाकरे पोहोचलेले, टॉस देखील त्यांच्या हातातून आता काही वेळानंतर उडवलं जाईल। त्यामुळे आपण पाहतोय की खेळाची एक वेगळीच आवड जी आहे ती राज ठाकरेंना आधीपासूनच राहिलेली आहे। ते टेनिस खेळतात आणि आता क्रिकेटच्या या पिचवर सुद्धा ते हात आजमावणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण राजकारणाची जी धामधूम संपलेली आहे, यानंतर नेते मंडळी जे आहे ते आपल्या कामामध्ये व्यस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतोय की राज ठाकरे हे सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांच्यासोबत इतर जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यासोबतच क्रिकेट प्रेमी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची सुद्धा आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची सुद्धा गर्दी आता या पिचवरती होऊ लागलेली आहे। राज ठाकरे स्वतः क्रीजवर आलेले आहेत, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी शिवतीर्थावर आणि त्यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये, मैदानामध्ये आता गर्दी होताना पाहायला मिळते। एक पुष्पगुच्छ त्यांना दिला जातोय, या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि राज ठाकरे या संपूर्ण मैदानाचा देखील आढावा घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इथे चौकशी सुद्धा त्यांनी आल्याला केली की नेमकं इथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे, माती व्यवस्थित आहे की नाही, माती धूळ या ठिकाणी उडते का, याची सुद्धा त्यांनी माहिती या ठिकाणी घेतली। त्यामुळे राज ठाकरे यांची जी आवड आहे क्रिकेट बद्दलची, त्यांची जी आपुलकी ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळते। आणि या ठिकाणी आता टॉस उडवून राज ठाकरे जे आहे ते या टुर्नामेंटचे ओपनिंग करणार आहेत आणि मॅचला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होईल। आपण पाहतोय की एक वेगळा प्रसंग या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। राज ठाकरे स्वतः शिवाजी महाराज पार्कवर आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आल्यानंतर बघ्यांची जी गर्दी आहे ती सुद्धा आता हळूहळू वाढते। काही प्रतिक्रिया देणार आहेत का? पॉलिटिकल पिचवर त्यांनी कशा पद्धतीची बॅटिंग केलेली आहे, फिल्डिंग केलेली आहे, बॉलिंग केलेली आहे, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। पण त्यामुळेच आता
प्रत्यक्ष रिअल लाईफ मध्ये या ठिकाणी ते क्रिकेट बॅट हातामध्ये घेऊन या ठिकाणी बॅटिंग करणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मनश्री. नक्कीच गिरीश, जसं तू म्हणालास की आजपर्यंत महायुतीच्या समर्थनार्थ राज ठाकरेंनी ज्या सभा घेतल्या त्या सभांमध्ये जोरदार त्यांनी बॅटिंग केलेली सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. त्याच्यामुळे आज राज ठाकरे प्रत्यक्ष फील्डवर उतरून बॅटिंग करणार का, क्रिकेट पिचवर उतरून बॅटिंग करणार का हे तर आपण बघणारच आहोत. मात्र एक टॉस सुद्धा राज ठाकरेंच्या हातूनच आज होणार आहे. खरं तर लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत, निवडणुकांची धामधूम संपलेली आहे आणि या धामधुमीनंतर आता राज ठाकरे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात रमताना बघायला मिळत आहेत. तर आपण बघतोय की राज ठाकरे हे आता टॉस उडवण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकांचा टॉस यापूर्वीच उडालेला आहे आणि आता राज ठाकरे हे क्रिकेट पिचवर टॉस उडवत आहेत. सध्या आपण बघतोय की स्टम्प्सना राज ठाकरेंनी हार अर्पण केलेला आहे आणि या क्रिकेट मॅचचं उद्घाटनही केलेलं आहे. राज ठाकरेंची ओळख ही केवळ एक राजकीय नेता अशी नाहीये, ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत, उत्तम कलाकार आहेत आणि त्यासोबतच ते खेळाडूंमध्ये सुद्धा रमणारे आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी नेहमीच कला क्रीडा यांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यांची भूमिका सुद्धा या कला क्रीडा सारख्या वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्याची आणि विशेषतः तरुणांना प्राधान्य देण्याची राहिलेली आहे आणि म्हणूनच मनसे हा पक्ष तरुणांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय झाला.